अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना असा सुद्धा म्हणतो, अतिशय पवित्र हा महिना. पण काही कारणांनी ह्या महिन्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, हा महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. हा मलमास होता म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतः तो स्वीकारला आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. हा महिना सेवा करण्यासाठी, दान करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला गेला आहे. आता काय दान करायचं, प्रत्येक जण आपल्या जावयांना किंबहुना देवांना आपण दान करत असतो. तर हे दान योग्य पद्धतीने कसं करायचं त्या संदर्भातली माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर होईल. पण या अधिक मासात काही महत्वाचे कामं आहेत जे तुम्हाला करायचेच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वाढदिवस करू शकतो का, वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का, ते पण आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी पुरुषोत्तम मास का म्हणता सगळ्यांना माहिती आहे, कारण हा 33 महिन्यांनी येतो म्हणून. त्याच्याच बरोबर अधिक मास का म्हणतात, कारण हा महिना एक महिना अधिक आहे. आणि मलमास म्हणजे काय आहे, जो मलिन झालेला आहे, ज्याला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारला आहे, असा तो मलमास. आता धोंड्याचा महिना का म्हणतात, तर अर्थात ह्या महिन्यात आपण धोंडे बनवत असतो. आता सगळ्यात महत्वाचं, याच्यात आपण लग्न कार्य करू शकत नाही, वास्तुशांती तुम्ही करू शकत नाही. आता ताई वाढदिवस करू शकतो का, तर हो, तुम्ही वाढदिवस साजरी करू शकता. त्याच्याबरोबर ताई आम्ही वर्षश्राद्ध असेल तर ते करू शकतो का, तर हो, तुम्ही वर्षश्राद्ध सुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही. याच्यात काय नियम सांगितलेले आहे, रोजची दिनचर्या असावी. म्हणजेच काय, रोज उठून तुम्हाला देवपूजा करायची आहे. नित्य नियमाचे कर्म म्हणजेच काय, रोज तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. रोज तुम्ही जे काही तुम्ही रोजची कामं आहेत ते तुम्ही करू शकता. आणि मेन म्हणजे अधिक मासात ताई आम्ही कुळदेवाला जाऊ शकतो का, तर हो, देवाची सेवा करायला कुठलंच बंधन नाही आहे. आणि खरं तर प्रत्येक महिना हा पवित्र आहे. त्यातल्या त्यात अधिक मास हा खूप जास्त पवित्र आहे, दान करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि मेन म्हणजे चांगलं पुण्य कर्म करण्यासाठी. कारण अधिकम अधिकस्य, जेवढं तुम्ही अधिक कराल तेवढं तुम्हाला अधिक पटीने मिळणार आहे. या महिन्यात जे काही दान धर्म करत असतो ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. आणि दान करत असताना सुद्धा संकल्प करायचा असतो, असं दान केल्या जात नाही. तर ते कसं करावं ते सुद्धा तुम्हाला मी लवकरच तुमच्यासोबत ती माहिती शेअर करेन. आता रोजची दिनचर्या आहे, त्याच्याबरोबर ह्या महिन्यात तुम्ही कुळदेवीला जाऊ शकता, कुळदेवाला तुम्ही जाऊ शकता. फक्त काही ज्या गोष्टी आहेत की तुम्ही जसं की वास्तुशांती करू शकत नाही, तुम्ही लग्न कार्य करू शकत नाही किंवा तुम्ही बारसं करू शकत नाही असं म्हटलं गेलं आहे. पण तुम्ही वाढदिवस करू शकता, तुम्ही वर्षश्राद्ध. उलट ह्या महिन्यात पितरांची सेवा सुद्धा खूप महत्वाची असते. ती तर म्हणजे मी नक्कीच त्या संदर्भात पण लवकरच माहिती करेन. खूप जास्त माहिती घेऊन येणार आहे, त्याच्यासाठी रोज व्हिडिओ तुम्ही बघत जा. आता ह्या महिन्यात एकभुक्त राहण्यासाठी सांगितलं आहे, मौन धारण करण्यासाठी सांगितलंय. म्हणजे बरेच लोक अधिक मासामध्ये पूर्ण महिना उपवास करतात. आता काही लोकांचं असं आहे की सकाळी फलहार घेणार, संध्याकाळी तुम्ही जेवण करणार. एकभुक्त म्हणजे एक टायमाला तुम्हाला जेवायचं असतं, मग तुम्ही सकाळी जेवा किंवा संध्याकाळी जेवा. या महिन्यात असं उल्लेख केलेला आहे की जेवण हे शक्यतो 6:30 नंतर करावं, असं त्या नियमावलीमध्ये सांगितलं आहे. तर शक्यतो जेवण हे तुम्ही 6:30 ते 7च्या नंतर केलं तर अतिशय उत्तम. दुसरं येतं की एकभुक्त असावं. कमीत कमी 1 दिवस किंवा 3 दिवस तरी आपण उपवास करावा. काही लोक महिनाभर करतात, प्रत्येकाच्या शरीराला जसं शक्य होईल तसं त्यांनी करू शकता. त्याच्याबरोबर मौन धारण करावं. आता हे मौन कसं धारण करावं, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की जेवण करत असताना मौन धारण करायचं असतं. आपण किती ती बडबड करतो, बऱ्याच बायका तुमच्यापासून माझ्यापर्यंत, आपण एक तर कोणाचं तरी फोनवर बोलत असताना जे काही बडबड याच्या त्याच्या निंदा नालस्ती करतो, ते सगळं, तो विचार आपण खात असतो ते सगळं आपल्या शरीरामध्ये जातं. आणि केलेली सेवा किंवा आपलं पण मन तेवढं वाईट होतं, कारण जे काही खात असतो तसा माणूस बनत असतो. म्हणून शक्यतो जेवण करत असताना नेहमी मौन धारण करायचं असतं. नाही तर आपण अंग पोळी, अंग कांदा, अंग पाणी
जेवण करत असताना मौन धारण करावं. या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी मौन धारण करावं. ज्यांना नसेल शक्य त्यांनी 1 दिवस तरी जेवण करत असताना मौन धारण करावं किंवा 3 दिवस तरी मौन धारण करावं. हे प्रत्येकाच्या म्हणतो ना, ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या महिन्यात आपण दान धर्म करत असतो. हे दान धर्म करताना पण शुद्ध मन असणं महत्वाचं आहे. या महिन्यात खरंच सांगते, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार बंद करावा. अधिक महिन्यामध्ये आपण इतके पारायण, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, त्याच्याबरोबर अधिक मासातल्या ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही करणार आहे, तर मांसाहार वर्ज्य करावा किंबहुना मांसाहार करूच नये. पण ताई आमच्या घरातले ऐकत नाही असं असेल तर मग तुमची इच्छा, त्यांना करायचं त्यांना करू द्या, तुम्ही मात्र करू नका. पण हो, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण जर करायची तुमची इच्छा असेल तर आवर्जून या महिन्यात त्यावेळेस तरी घरात मांसाहार होणार नाही. त्याच्याच बरोबर आपले आचार विचार याच्यात असं सुद्धा सांगितलं आहे की रोज दान करायचं. रोज तुम्ही काही ना काही दान करू शकता. 33 वस्तू तुम्ही दान करू शकता. पण प्रत्येकाला हे जमेल असं नाही. मग अजून एक नियम असा सांगितला आहे की जो तुमच्याकडे कोणीही माणूस येईल, बाई येईल, एखादी स्त्री येईल किंवा किंवा पुरुष येईल, त्यांना अन्नदान करावं. मग थोडक्यात काय, रोज तुमच्याकडनं अन्नदान झालं पाहिजे. आता रोज आपल्याकडे कोणी येईल असं नाही, पण चुकून माकून जर कोणी आली, मग तुमची आई आली, भाऊजाई आली किंवा म्हणतो ना बहीण आली, कोणीतरी नातेवाईक जोडीने आलं तर अतिशय उत्तम, जोडीने आलं तर खरंच उत्तम. पण नाही शक्य होत तर कोणीतरी एखादी स्त्री आली, आता सवाष्णी विधवा अजिबात नाही, एखादी स्त्री तुमच्या घरात आली तेव्हा तिला तुम्ही काही ना काही खायला द्या, त्याच्याबरोबर तिची तुम्ही ओटी भरा. थोडक्यात काय, तुमच्या घरातून कोणीही असं न खाता न पिता ह्या संपूर्ण अधिक मासामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणून तर आपण कुठला या महिन्यातील एखादा दिवस आपण काढतो आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना किंवा म्हणजे आता समजा मुलीला, जावयाला, नंदांना यांना आपण बोलवतो, यांना आपण दान करत असतो, यांच्यासाठी आपण चांगले चांगले पदार्थ बनवत असतो. पण एखादा जर अचानक आला तर म्हणजे अधिक मासाच्या कहाणीमध्ये, कथेमध्ये जो काही सारामृत आहे त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की रोज तुमच्याकडनं कोणी ना कोणी काही ना काही, मग त्याच्यामध्ये जीवजंतू सुद्धा आले, कुठल्या तरी पक्ष्यांना पाणी देणं, कुठल्या तरी प्राण्यांना खाऊ घालणं, कुठल्या तरी जीवाला तुम्ही खाऊ घालू शकता. मग मनुष्यरूपी असो किंवा प्राणी पशु पक्षी असो, रोज तुमच्याकडनं ते दान झालं पाहिजे. कारण अधिकम अधिकस्त्य, जेवढं तुम्ही अधिक दान कराल तेवढं अधिक पुण्य आपल्याला मिळेल. खरं तर हा महिना पुण्य कमवायचा आहे. आपल्याबरोबर काय येतं, तर अर्थात भरपूर काही येतं आपल्याबरोबर आणि आपण भरपूर काही घेऊन आलेलो आहे. त्याच्यातून ह्या संसारिक आयुष्यातून जे काही आपण अडकलेलो आहे कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी आणि चुकून आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या महिन्यात ना पापाची मुक्ती होते. कळत न कळत आपल्याकडनं काही चुका झाल्या आहे आणि त्याच्यातून जर आपल्याला मुक्ती हवी असेल, प्रत्येक जण चुकतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत, आणि त्या पापाची जर परतफेड आपल्याला करायची असेल किंवा त्या पापाची तीव्रता आपल्यापर्यंत येऊ नये, एखाद्याचं मन दुखवलं आहे, कोणीतरी त्रास दिला आहे, तर ती एक भावना आपल्यामध्ये असते की याला काहीतरी बोललं आणि अर्थात कोणाला तरी काहीतरी बोलतो तर आपलं पण एकदम आपण आतून बोलत असतो, त्याला पण ते दोष लागतात, आपल्याला पण ते दोष लागतच असतात. तर याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी ना दान करणं, ह्याच महिन्यात दान करणं, आणि या 30 दिवसात कोणाला तरी तुम्ही दान करा. मग एखाद्या रस्त्याचा कोणीतरी असेल ज्याला गरज आहे, पाण्याची आहे किंवा काहीतरी खाण्याची गरज आहे, रोज तुमच्याकडनं पशु पक्षी प्राणी जीव यांना काही ना काही खाऊ घातल्या जाईल. एखादी स्त्री आली, शेजारची पाजारची कोणी पण असेल, तुमच्याकडे काम करणाऱ्या ताई असेल, त्यांना काहीतरी तुमच्या घरातून काही ना काही दान केल्या जाईल. आणि खरं तर आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नाही आहे. आपला हिंदू धर्म आपल्याला हेच शिकवत असतो की चांगले कर्म करा, चांगलं माणूस बना. आपल्याकडनं नेहमी आणि नेहमी परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे. याच्यासाठी नेहमी कृतज्ञता असावी की देवा जेव्हा आपण बाहेरची बघतो त्याच्यापेक्षा आपण खूप चांगले आहोत आणि त्याच्यासाठी आभार मानावं. तर हाच तो महिना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अधिक असते, जेवढं जास्त कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. तर सवाष्णी असेल, कोणी पण असेल, कोणीतरी तुमच्या घरातून न खाता पिता जाणार नाही. कितीही दुश्मनी असो, राग रुसवा असो, सगळं असेल तरी सुद्धा तुमच्या घरातून तो खाता पिता जाणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तर ह्या अधिक महिन्यात असे काही छोटे छोटे नियम आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला खूप जास्त सेवा करायची आहे. जेव्हा अधिक महिन्यात संपेल ना तेव्हा काय मिळेल, तर तुम्हाला मनशांती मिळेल की नारायणाची किती सेवा घडली, महाराजांची सेवा घडली, यांची सेवा घडली, त्यांची सेवा घडली.
तर त्याच्यासाठी कृतज्ञता असो म्हणून अधिक महिन्यात जेवढं जास्त होईल तेवढं जास्त सेवा करण्याचा आणि दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.